नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षामध्ये कमीत कमी 20 ते 25 प्रश्न विचारले जातात. पोलीस भरतीसारख्या परीक्षेमध्ये सुद्धा कमीत कमी 5 तरी प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आज चालू घडामोडीकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न घ्यायचे आहे. वेळ न घालवता या ठिकाणी एक एक प्रश्न आपण बघूया. आज 3 जानेवारी 2024 या संदर्भात आपल्याला प्रश्न बघायचे आहे. प्रश्न पहिला, भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? किरण देशमुख. ब्रिक्स या गटामध्ये किती नवीन देशाचा समावेश झाला आहे? 5. ब्रिक्स या गटाची एकूण सदस्य संख्या किती आहे? 10. ब्रिक्स या गटाचे यावर्षीचे अध्यक्ष पद कोणत्या देशाकडे आहे? रशिया. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक ज्वारीची या पिकाची पेरणी झाली आहे? सोलापूर. महाराष्ट्र राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक किती लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे? 2,38,000. केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा ज्वारी उत्पादन व प्रक्रिया उद्योगासाठी निवडला आहे? सोलापूर. कोणत्या जिल्ह्याच्या भारतीय महिला क्रिकेट खेळाडूने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 विकेट पूर्ण केल्या आहेत? दीप्ती शर्मा. दीप्ती शर्मा ही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारी किती भारतीय महिला गोलंदाज ठरली आहे? 4थी. भारताचे डिजिटल चलन ई-रुपीने एका दिवसात किती लाखाहून अधिक व्यवहार करण्याचा विक्रम केला आहे? 10 लाख. कमलाताई परदेशी यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या नावाने प्रसिद्ध होत्या? मसाला क्वीन. अंबिका मसाला केंद्राच्या माध्यमातून जगभरात मसाला पोहोचवण्याच्या कमलाताई परदेशी यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या जिल्ह्याच्या रहिवासी होत्या? पुणे. महाराष्ट्र राज्यात यंदाच्या रब्बी हंगामात पेरण्यामध्ये किती टक्के घट झाली आहे? 11. महाराष्ट्र राज्यात या वर्षी रब्बी हंगामात किती लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे? 48.65. महाराष्ट्र राज्यात रब्बीचे सरासरी किती लाख हेक्टर क्षेत्र आहे? 54. फाईड एफडाई फाईड वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2023 विजेतेपद कोणी पटकावले आहे? मॅग्नस कार्लसन. फाईड वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2023 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? उझबेकिस्तान. फेलिक्स त्सेकेदी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? कांगो. कांगोमध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत फेलिक्स त्सेकेदी यांना किती टक्क्यांवर मते मिळाली? 78. 3 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? बालिका दिन. कोणाच्या जयंतीच्या दिवशी बालिका दिन साजरा करण्यात येतो? सावित्रीबाई फुले. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला दररोज प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडी बघायच्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.